वैयक्तिक संबंध ठेवणं ही देखील एक प्रकारे त्यांची हातोटी होती. खरं तर दादांच्या बोलण्यात एक जरब होती. त्यामुळे अनेक वेळा कार्यकर्ते, आमदार हे थोडं त्यांच्यासमोर शिस्तीत असायचे. पण त्याच लोकांशी अतिशय वैयक्तिक अशा प्रकारचा संबंध देखील दादांचा असायचा. त्यांच्या सुखदुःखामध्ये दादा सामील असायचे. त्यांच्या अडीअडचणींकरता प्रसंगी संघर्ष करावा लागला तर संघर्ष देखील दादा करायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक प्रचंड मोठा गोतावळा हा दादांनी तयार केला. आणि खरं तर एक गोष्ट मी नमूद केली पाहिजे की दादांच्या स्वभावातली शिस्त उभ्या महाराष्ट्राला माहिती होती. आणि कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राने दादांना श्रद्धांजली दिली असेल, पण त्यातली एक पद्धत ज्यावेळी दादांचा अंत्यसंस्कार झाला, लाखो लोक त्या ठिकाणी हजर होते, प्रचंड मोठा जनसमुदाय होता, पण त्यातल्या प्रत्येकाने दादांना आवडते तशी शिस्त पाळली आणि अतिशय शिस्तीमध्ये लोकांनी त्या अंत्यसंस्कारात देखील भाग घेतला. मी तर असं म्हणेन की त्यांनी आपल्या परीनं दादांना दिलेली ती एक श्रद्धांजलीच होती. वैयक्तिक मी गेले काही वर्ष विशेषतः 2013 नंतर दादांची माझी खूप जवळची मैत्री झाली. त्याच्या आधी ओळख खूप होती, त्यांच्याबद्दल आदर होता, त्यांना माझ्याबद्दल होता. विरोधी पक्षात असताना मी अनेक वेळा कठोर टीका देखील त्यांच्यावर केली, पण आमच्या संबंधात कधी दुरावा आला नाही. किंबहुना दादा नेहमी मला चांगलंच वागवायचे. मी कधी त्यांच्याकडे हक्काने जायचो. पण 2013 नंतर अतिशय आम्ही जवळ आलो, आमची मैत्री झाली. दादांचा स्वभाव हा मला जवळून बघायला मिळाला आणि त्यातनं निश्चितपणे मी सांगू शकतो की एकदा निर्णय घेतला तर मग मागे पुढे पाहायचं नाही. जी किंमत असेल ती किंमत मोजायची, अशा पद्धतीचा दादांचा स्वभाव होता. आणि मी माझ्या स्वानुभवातून अतिशय जवळून अनुभवलेलं आहे. आमची अनेक वेळा गप्पा व्हायच्या, अनेक वेळा चर्चा व्हायच्या. सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगता येणार नाहीत, पण मला असं वाटतं की हा जो त्यांचा दृढनिश्चयी स्वभाव होता, त्यामुळे राजकारणामध्ये कधी फायदाही झाला, कधी नुकसानही झालं, पण एक त्यांची जी प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली की जे बोलतो ते करतो असा हा नेता आहे.